नमस्कार मित्रांनो. तर आता आपण सुरू करतोय 10वीच्या अल्जेब्राचा चॅप्टर 2ची क्विक रिव्हिजन. तर मोजून हाफ आवरमध्ये आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन या चॅप्टरचे पूर्ण रिव्हिजन करणार आहोत. तर सर्वात आधी जाणून घेऊया क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे ॲक्च्युली असतं काय. तर लक्ष असू द्या, द इक्वेशन ऑफ फॉर्मॅट दिस ax² + bx + c = 0 इज कॉल्ड ॲज क्वाड्रॅटिक इक्वेशन. असं इक्वेशन जे या फॉर्मॅटचं असते ax² + bx + c = 0 याला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणतात. याच्यामध्ये ए बी सी कॉन्स्टंट असतात आणि एक्स हा काय असतो, व्हेरिएबल असतो. आणि लक्षात असू द्या, एची व्हॅल्यू कधीच 0 होऊ शकत नाही, कारण जर एची व्हॅल्यू 0 झाली तर x² पण 0 आणि ते लिनियर इक्वेशन बनून जाईल हे एवढं. म्हणून नेहमी एची व्हॅल्यू 0 नसली पाहिजे हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, तर या फॉर्मॅटच्या इक्वेशनला आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणूया. आणि आता या चॅप्टरमध्ये आपण याला सॉल्व्ह करणं शिकूया. तर बेसिकली याला सॉल्व्ह करायच्या 3 मेथड्स आहेत. पहिली मेथड आहे फॅक्टरायझेशन मेथड. ओके, याच्यामध्ये आपल्याला फॅक्टर्स पाडावे लागतात. सेकंड मेथड आहे कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. तर या मेथडमध्ये आपल्याला गिव्हन इक्वेशनला एका कम्प्लीट स्क्वेअरमध्ये कन्वर्ट करावं लागतं. ओके, याची खूप छान टेक्निक तुम्हाला मी सांगेल. ओके, बऱ्याच विद्यार्थ्यांना याच्यामध्ये प्रॉब्लेम्स असतात, बट आय हॅव वन इझी वे टू सॉल्व्ह इट. आणि लास्ट मेथड इज फॉर्म्युला मेथड. ओके, याला आणखी एक नाव आहे समथिंग धराचार्य मेथड. येस, याला धराचार्य मेथड पण म्हणतात. ते लक्षात ठेवा, तुमच्या सिलेबसला नाही आहे बट माहिती असायला हवं. फॉर्म्युला मेथडला दुसरं नाव आहे धराचार्य मेथड. तर आपण आता एक एक करून प्रत्येकाचं एक एक एक्झाम्पल बघूया आणि सॉल्व्ह करूया. सर्वात आधी फॅक्टरायझेशन मेथडने आपण सॉल्व्ह करणार आहोत हा क्वेश्चन. हा आहे 3x² - x - 10 = 0. तर सर्वात आधी काय करणार आपण फॅक्टरायझेशन मेथडमध्ये, तर बघा तुमचा हा जो क्वेश्चन असतो ax² + bx + c = 0, याच्यामध्ये a आणि cचं करायचं तुम्हाला मल्टिप्लिकेशन. ओके, इथं a आहे 3 आणि c आहे -10. तर आपण काय करणार, आपण a आणि cचं करणार मल्टिप्लिकेशन. ओके, म्हणजे 3 × -10 म्हणजे -30. आता याचे असे फॅक्टर्स पाडायचे, त्याचे असे अवयव पाडायचे आहेत की बेरीज किंवा वजाबाकी याच्या बी एवढी आली पाहिजेत. बी आहे इथं -1. ओके, तर 6 × 5 = 30. ओके, आपल्याला -30 पाहिजेत पण, आणि इथं आन्सर पण -1 यायला हवं. तर आपण घेऊ -6 + 5. तर -6 + 5 = -1 विच इज इक्वल्स टू अवर बी. तर आपण याला एक्स लावून आता इथं पुट करायचं आहे. म्हणजे हा पहिला तुमचा 3x² ॲज इट इज. ओके, इथं -6x + 5x - 10 = 0. बघा, या -xला मी -6x + 5x लिहिलं, कारण -6x + 5x = -x होतं. ओके, आता काय करायचं आहे, तर पहिल्या 2 टर्ममधून काय कॉमन काढता येतं ते कॉमन काढून घ्यायचं आहे. यातून आपण 3x कॉमन काढू शकतो. आतमध्ये राहतो x इथून 3 गेला, इथे उरलं आहे फक्त किती 2. ओके, आणि यातून आपण काय काढू कॉमन, यातून आपण +5 कॉमन काढूया आता या 2 टर्म्समधून. आणि +5 कॉमन काढल्यावर इथं पण उरेल x - 2. 1 सेक, 5 कॉमन काढलाय आपण, इथं पण उरेल आता काय x - 2 = 0. आता लक्षात द्या, ही टर्म या टर्ममध्ये हा x - 2 आणि ही टर्म याच्यामध्ये पण हा x - 2 सारखा ब्रॅकेट आहे. पूर्ण ब्रॅकेटच्या ब्रॅकेट बाहेर कॉमन येईल, म्हणजेच x - 2 ब्रॅकेट बाहेर निघाला. आतमध्ये राहिलं आहे 3x + 5 = 0. आता 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0 आहे. इट मीन्स त्यापैकी एक ब्रॅकेट 100% 0 असला पाहिजे. ओके, हे आपल्याला माहिती आहे की कुठल्याही 2 नंबरचं मल्टिप्लिकेशन जर 0 असेल तर 101% 2पैकी एक काय असेल, 0 असेल. तर इथं x - 2 × 3x + 5 = 0 आला आहे. म्हणजे 101% एकतर हा x - 2 0 असेल किंवा हा 3x + 5 0 असेल. मग लिहा तसं, एकतर x - 2 0 और 3x + 5 = 0. बघा, हे अँड नाही लिहू शकत आपण, ऑरच लिहावं लागेल. एकतर हे 0 किंवा हे 0 आहे. ओके, त्यानंतर इथून x ची व्हॅल्यू जर काढली तर ती येईल +2. ओके, आणि इथून जर x ची व्हॅल्यू काढली तर आधी 3x ची व्हॅल्यू येईल -5 आणि x ची व्हॅल्यू येईल -5/3. ओके, तर ह्या 2 एक्सच्या व्हॅल्यूज आल्या. याला आणखी एक वर्ड यूज करतात, रूट्स म्हणतात. काय म्हणतात, हे एक्सच्या व्हॅल्यूजला आणखी एक वर्ड यूज करतात, दिस आर द रूट्स ऑफ द इक्वेशन. ओके, 2 and -5/3 आर दी रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे वाक्य थोडं लक्षात ठेवा. ओके,
आणि बऱ्याच क्वेश्चन्समध्ये आपण या रूट्सला अल्फा आणि बीटाने दाखवणार आहे. एका उत्तराला अल्फाने आणि एका उत्तराला बीटाने. म्हणजे अल्फाची व्हॅल्यू इथं 2, ओके, आणि बीटाची व्हॅल्यू इथं -5/3. इथं अल्फा बीटा लिहायची गरज नाही आहे, बट पुढच्या क्वेश्चन्समध्ये तुम्हाला समजायला पाहिजेत म्हणून आतापासून मी काय करतोय, त्यांचा प्रयोग करतोय. एनिवेज, आता सेकंड मेथड आहे कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. ओके, आता याच्यामध्ये मी काही टिप्स सांगणार आहे, त्या लक्षात ठेवायची. टिप नंबर 1 अशी आहे की तुमचा जो ए असतो म्हणजे एक्स स्क्वेअरच्या पुढे जी टर्म असते, जशी इथे 5 आहे, त्याची व्हॅल्यू नेहमी 1 असली पाहिजे. ती आपल्याला 1 सोडून दुसरी कुठलीही व्हॅल्यू चालणार नाही. इथं ती व्हॅल्यू 5 आहे, तिला जर 1 बनवायचं असेल तर आपल्याला पूर्ण इक्वेशनला डिवाइड करावं लागेल 5ने. तर डिवाइड बाय 5 ऑन बोथ साईड करा. डिवाइड बाय 5 ऑन बोथ साइड्स. ओके, तर काय होईल, हे होऊन जाईल एक्स स्क्वेअर, हे होऊन जाईल -4/5 इंटू एक्स -3/5 = 0. ओके, आता सेकंड टिप. ओके, पहिली टिप काय होती, एची व्हॅल्यू 1 करा. आता दुसरी टिप अशी आहे की हा जो -3/5 म्हणजे हा जो सी बनेल आता इथं शेवटची टर्म जी असेल तुमची, याला तुम्ही RHSला घेऊन जा. म्हणजेच हे होऊन जाईल एक्स स्क्वेअर -4/5x = 3/5. त्यानंतर थर्ड टर्म नावाची एक गोष्ट असते ती फाइंड करायची. ती नेहमी काय असेल, बी हाफ ऑफ बीचा स्क्वेअर. काय असते, हाफ ऑफ बीचा स्क्वेअर. बी म्हणजे कोण, बी म्हणजे जी टर्म एक्सच्या बाजूला आता आहे ती. ओके, हे सगळं केल्यावर आधी एक्सला 1 बनवल्यावर, एला 1 बनवल्यावर, 3/5ला त्या साईडला घेऊन गेल्यावर हे करायचं आहे. तर बीचा थर्ड टर्मचा फॉर्म्युला नेहमी काय असतो, इथे जी टर्म असेल त्याला 1/2ने मल्टिप्लाय करायचं आणि त्याचा स्क्वेअर घ्यायचा. ओके, म्हणजे काय येईल, ही थर्ड टर्म काय येणार आपली, हा 1/2 इंटू हा झाला तुमचा 4/5. मायनस घेतलं नाही घेतलं तरी चालेल, कारण स्क्वेअर घेतोय आपण, स्क्वेअर म्हणतो कॅन्सल आउट होऊन जाईल. मी घेतला आहे हा मायनस आहे, हा -4/5चा. ओके, 2 1 जार 2, 2 2 जार 4, आणि हा याचा स्क्वेअर घ्यायचा आहे आपल्याला. ओके, हाफ ऑफ बीचा स्क्वेअर बोललो ना मी. आता मायनसचा स्क्वेअर प्लस या 2चा स्क्वेअर झाला 4 आणि खालच्या 5चा स्क्वेअर झाला आहे 25. ही भेटली आपल्याला थर्ड टर्म. आता या थर्ड टर्मला काय करायचं आहे, थर्ड टर्म म्हटलं ना मी, मग दोन्ही साईडला ॲड करायचं आहे या इक्वेशनमध्ये. ॲडिंग दिस 4/25 ऑन बोथ साइड्स ऑफ दिस इक्वेशन. ओके, स्टेप्स बघा. सर्वात आधी आपण एला 1 केलं, त्यानंतर हा जो सी बनला आहे याला पण त्या साईडला घेऊन गेलो. ओके, त्यानंतर आपण थर्ड टर्म फाइंड केली आणि आता या थर्ड टर्मला दोन्ही साईड्समध्ये ॲड करायचं आहे आपल्याला इक्वेशनच्या. ओके, आपलं इक्वेशन आहे एक्स स्क्वेअर, बघा लक्षात, इथे ॲड करतो मी. काय बनेल, हे बनेल एक्स स्क्वेअर -4/5 इंटू एक्स प्लस 4/25 = 3/5 प्लस 4/25. ओके, नेक्स्ट स्लाइडवर पुन्हा लिहून घेतो मी, एक वेळा लक्ष द्या. काय आहे हे, एक्स स्क्वेअर, ओके, -4/5 प्लस, ओके, प्लस 4/25, इथे एक्स होता, सॉरी हां. ओके, प्लस 4/25 = 3/5 प्लस 4/25. ओके, लेट्स चेक. हीच होती ना एक्स स्क्वेअर -4/5x प्लस 4/25 = 3/5 आणि हे असं. ओके, हां, आता काय करायचं आहे, आता एक मंत्र लर्न करायचं तुम्हाला. 4 ओळींचा मंत्र आहे. बघा काय मंत्र आहे, या 3 टर्म्सचा तो मंत्र लागणार आहे, या साईडच्या LHSच्या या 3 टर्म्सचा तो मंत्र लागणार आहे. मंत्र असा आहे, फर्स्ट टर्मचं स्क्वेअर रूट, फर्स्ट टर्मचं स्क्वेअर रूट, सेकंड टर्मचं साईन, जे मायनस साईन आहे, आणि थर्ड टर्मचा स्क्वेअर रूट. ओके, थर्ड टर्मचा स्क्वेअर रूट, होल ब्रॅकेटचा स्क्वेअर. काय बोललोय मी, फर्स्ट टर्मचा स्क्वेअर रूट, सेकंड टर्मचा साईन, थर्ड टर्मचा स्क्वेअर रूट, होल ब्रॅकेटचा स्क्वेअर. असं 4 ओळीचा हा मंत्र पाठ करायचा आहे. ही इझी टेक्निक आहे की या टर्मवरून ही टर्म आली कशी. ओके, हा मंत्र पाठ करून घ्यायचा, तुम्हाला लाईफ टाईम कामात येईल. फर्स्ट टर्मचा स्क्वेअर रूट, सेकंड टर्मचा साईन, थर्ड टर्मचा स्क्वेअर रूट. ओके, पुढे जाऊया. या साईडला सॉल्व करून घेऊ. याला काय करतो मी, बेस कॉमन करून घेण्यासाठी वरती 5ने आणि खाली 5ने मल्टिप्लाय करतोय. दोघांच्या खाली 25 कॉमन लिहून घेतोय. वर झालेत की झालेत 5 × 3 म्हणजे 15 प्लस 4 म्हणजेच 19. ओके, दॅट्स इट. नाव टेक स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. ओके, हे काय झाले 5 3 = 15 प्लस हे 4 19/25 बरोबर आहे. आता करूया आपण टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साइड्स. तर इथे उरेल x - 2/5 ब्रॅकेटचा स्क्वेअर रूट झाला आहे. ओके,
स्क्वेअर रूट कटला इथं आणि राहील √19/5. हे प्लस मायनसमध्ये, कारण प्लसचा स्क्वेअर पण प्लस असतो आणि मायनसचा स्क्वेअर पण प्लस असतो, म्हणून स्क्वेअर रूट घेतल्यावर दोन्ही साईन्स घ्यायचे. आता एक्सची व्हॅल्यू काय याच्यावरनं एक्स इज इक्वल्स टू हा -2/5 या साईडला आला आहे, तर होऊन जाईल +2/5 प्लस मायनस √19/5. ओके. तर पहिलं उत्तर झालं आहे तुमचं. कॉमन बेस लिहून घेतो आहे मी. ओके. तर एक्स इज इक्वल्स टू 2 + √19/5 हे पहिलं उत्तर, आणि दुसरं उत्तर 2 - √19/25. असे दोन कॉन्जुगेट उत्तर आलेले आहेत आपले कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडने. याच्या तुम्ही पूर्ण स्टेप्स जर व्यवस्थित फॉलो केल्या तर तुम्हाला सोपं जाईल. बघा, पहिली स्टेप होती एची व्हॅल्यू 1 बनवणे, दुसरी स्टेप होती तुमचा जो सी बनला आहे त्याला त्या RHSला घेऊन जाणे. ओके, हे इथे आपण केलं आहे. तिसरी स्टेप होती तुमची थर्ड टर्म फाइंड करणे. ओके, चौथी स्टेप होती तुमची थर्ड टर्म फाइंड केल्यावर थर्ड टर्मला दोन्ही साईडला ॲड करायचं. त्यानंतर त्याला मंत्र लावायचा आहे. काय मंत्र आहे? फर्स्ट टर्मचा स्क्वेअर रूट, सेकंड टर्मचा साईन, थर्ड टर्मचा स्क्वेअर रूट, होल ब्रॅकेटचा स्क्वेअर. ओके, हा मंत्र लावला की तुमचा ही टर्म तुम्हाला भेटून जाईल. इकडे सॉल्व करून घ्यायचं मॅथमॅटिकली, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड अँड यू विल गेट युअर आन्सर बाय कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. ॲज सिम्पल ॲज दॅट. ओके, नेक्स्ट बघूया फॉर्म्युला मेथड. तर फॉर्म्युला मेथडमध्ये सर्वात तुम्हाला करायचं काय, यू हॅव टू कम्पेअर दिस विथ जनरल इक्वेशन. तुम्हाला जे क्वाड्रेटिक इक्वेशन दिलं आहे त्याला कम्पेअर करायचं. कम्पेअरिंग विथ कोणासोबत? ax² + bx + c = 0. मग एची व्हॅल्यू काय झाली इथं, जो x² पुढे असतो तो a असतो म्हणजे 1. बीची व्हॅल्यू काय झाली, जो xच्या पुढे असतो तो b म्हणजेच 10. आणि सीची व्हॅल्यू किती झाली तुमची, जो तिसरा उरला आहे तो c, म्हणजे सीची व्हॅल्यू झाली आहे 2. त्यानंतर हा फॉर्म्युला असतो तुमचा x बराबर काय असतो, -b प्लस मायनस √(b² - 4ac/2a. बस यात व्हॅल्यू पुटअप करा आणि आन्सर काढा. बेसिक मॅथमॅटिक्स आहे, व्यवस्थित व्हॅल्यूज पुटअप करायच्यात आणि आन्सर काढायचे आहे. ओके, तर काय होईल, -10 प्लस मायनस √(b)चा स्क्वेअर, b म्हणजे कोण आहे 10, 10चा स्क्वेअर किती 100 म्हणजे 100 मायनस 4 × a किती आहे 1 आणि c किती आहे 2 अपॉन ट्वाईस a म्हणजे 2 × 1. ओके, म्हणजे काय होईल -10 प्लस मायनस √100 मायनस हे 4 × 2 = 8, 100मधून 8 गेले उरले किती 92 म्हणजेच 92 अपॉन 2 × 1 म्हणजेच 2. दॅट्स इट. मी आणखी पुढे सॉल्व करायची माझी इच्छा नाही आहे, एवढं जरी केलं तरी चालेल, किंवा तुम्ही आणखी याला सॉल्व करू शकता. ओके, चेक करायचं याला 4ने डिवाइड होतं का, त्यातून 4 कॉमन काढायचा, बाहेर काढायचं, बट काही गरज नाही आहे. तुम्ही सिम्पली यालाच 2 रूट्स म्हणू शकता, एक अल्फा आणि एक बीटा, प्लसवाला अल्फा आणि मायनसवाला बीटा. दॅट्स इट. ओके, तर हे झालं तुमचं बाय फॉर्म्युला मेथड. आपण उत्तर काढलं आहे, आधी काढलं बाय कम्प्लिटिंग मेथड आणि त्याआधी आपण काढलं आहे बाय फॅक्टरायझेशन मेथड. ओके, तर अशा प्रकारे आपले हे 3 मेथड्स जे आहेत क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व करायच्या त्या झालेल्या आहेत. पुढचा टॉपिक जो आहे चॅप्टरमध्ये तो आहे नेचर ऑफ रूट्स. यावर बरेचदा क्वेश्चन्स विचारतात पेपरमध्ये, 2 मार्काला 3 मार्काला तुम्हाला एक क्वाड्रेटिक इक्वेशन देतील आणि विचारतील की नेचर ऑफ रूट्स सांगायचं काय आहे काय नाही. तर बघा, आताच आपण फॉर्म्युला बघितला आहे -b प्लस मायनस √(b² - 4ac/2a. त्याच्या रूटच्या आतमध्ये जी व्हॅल्यू होती त्याला म्हणतात डिस्क्रिमिनंट किंवा त्याला डेल्टाने डिनोट करतात, एवढं लक्षात ठेवा. आणि त्याच्या व्हॅल्यूवर डिपेंड करतं की तुमचं जे उत्तर येणार आहे ते कोणत्या फॉर्मॅटचं असणार आहे. आता त्याची व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह असेल, ओके, त्याची व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह असेल, ओके, तर तुमचे रूट्स जे आहेत ते रिअल नंबर असणार आहेत, जसं लास्ट क्वेश्चनमध्ये होते, पण ते अनइक्वल असतील. अनइक्वल म्हणजे काय, त्याचे काही ना काही व्हॅल्यू एक्झिस्ट करते, त्यामुळे ते -b मध्ये काहीतरी आकडा प्लस होईल, एक उत्तर येईल, -b मध्ये काहीतरी आकडा मायनस होईल, एक दुसरं उत्तर येईल. म्हणजे 2 रिअल नंबर्स आन्सर येतील, पण दोन्ही आन्सर्स कसे असतील, वेगवेगळे असतील, अनइक्वल आन्सर्स असतील. एक्सच्या ज्या 2 व्हॅल्यूज येतील दोन्ही व्हॅल्यू वेगवेगळ्या असतील, बट ते रिअल नंबर्स असतील. ओके, जर त्या डेल्टाची व्हॅल्यू म्हणजेच त्या रूटच्या आतमध्ये जी व्हॅल्यू होती त्याची व्हॅल्यू जर 0 झाली, b² - 4ac ची व्हॅल्यू 0 झाली, तर काय होईल, -b + 0 -b - 0, नथिंग विल चेंज, बोथ आन्सर विल रिमेन सेम. म्हणजे काय, जर तो डेल्टा रूटच्या आतमध्ये जी व्हॅल्यू होती ती जर 0 झाली तर तुमचे येणारे दोन्ही उत्तरं जे आहेत अल्फा आणि बीटा ते इक्वल असतील, सेम असतील,
आणि दोन्ही रिअल नंबर्स असतील, म्हणजे रूट्स विल बी रिअल अँड इक्वल इफ दिस डेल्टा मीन्स बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 0. आणि थर्ड वन काय आहे, जर डेल्टाची व्हॅल्यू निगेटिव्ह असेल, तुम्हाला माहिती आहे निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर रूट काढता येत नाही. जर तुम्हाला मी म्हटलं की स्क्वेअर रूट ऑफ 4 किती, तर तुम्ही 2 सांगू शकता. बट जर तुम्हाला म्हटलं मी स्क्वेअर रूट ऑफ -4, यू आर नॉट एबल टू टेल मी दॅट 2 और -2, असं काही नसतं, हे शक्य नाही आहे. ओके, त्यात इमॅजिनरी नंबर इन्व्हॉल्व होतो, जे तुम्हाला 11वी-12वीला शिकायचं आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा की ज्यावेळेस रूटच्या आतमध्ये निगेटिव्ह साईन येतं, म्हणजे बी स्क्वेअर मायनस 4ac व्हॅल्यू निगेटिव्ह असेल, त्यावेळी तुम्ही सॉल्व्ह करू शकणार नाही आहात त्याला. तुमचं उत्तर रिअल नंबर नसणार आहे, इमॅजिनरी नंबर असणार आहे. तर अशा प्रकारे नेचर ऑफ रूट्स तुम्हाला बरेचदा विचारतील, एखादं क्वाड्रेटिक इक्वेशन देतील, बस बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काढायची आहे. ती व्हॅल्यू जर निगेटिव्ह आली, याचा अर्थ तुमचं उत्तर जे आहे ते रिअल नसणार आहे, इमॅजिनरी असणार आहे. ती व्हॅल्यू जर 0 आली तर तुमचं उत्तर रिअल नंबर असणार आहे आणि दोन्ही उत्तर इक्वल येणार आहेत. आणि तुमचं उत्तर जर पॉझिटिव्ह काही नंबर आला आहे तर तुमचं उत्तर जे असणार आहे ते काय असणार आहे, एक रिअल नंबर असणार आहे, बट अनइक्वल उत्तर, दोन्ही उत्तरं वेगवेगळे येणार आहेत. ओके, त्यानंतर नेक्स्ट पाहूया. नेक्स्ट जे आहे ते आहे रिलेशन बिटवीन रूट्स, दोन रूट्सच्या मधलं रिलेशन. लक्षात असू द्या, तुमचे दोन रूट्स, दोन उत्तरं जे येतात, नेहमी त्यांची ॲडिशन जी असणार आहे ती असणार आहे अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू जी असणार आहे ती असणार आहे -b/a, आणि अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू जी असणार आहे ती असणार आहे c/a. ओके, सध्याचे पार्ट करून घ्या. यावर बरेच वर्ड प्रॉब्लेम्स तुम्हाला सॉल्ड अनसॉल्ड प्रॉब्लेम्स तुम्हाला बुकमध्ये दिलेले आहेत. व्यवस्थित एक दोन वर्ड प्रॉब्लेम बघितले, तुम्हाला त्याचा फायदा होईल. ओके, आणखी एक गोष्ट, यात टेक्निकल क्वेश्चन बरेचदा विचारतात, मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय, लक्ष द्या. तुम्हाला माहिती आहे a+b होल ब्रॅकेटचा स्क्वेअर काय होतो, a² प्लस ट्वाईस ab प्लस b², आणि a-b होल ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला काय आहे, a² मायनस ऑफ ट्वाईस ab प्लस b². बरोबर आहे. आता या दोघांना मला कंबाईन करायचं आहे, त्यासाठी मी काय करतो, हा जो फॉर्म्युला आहे a+b होल ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू a², इथे मनाने मायनस ऑफ ट्वाईस ab लिहितोय, हा प्लस b² ॲज इट इज, आणि मनाने मायनस ऑफ ट्वाईस ab केला म्हणून प्लस ट्वाईस ab करतो. बघा, प्लस ट्वाईस ab मायनस ट्वाईस ab विल गेट कॅन्सल, आणि हा जो ट्वाईस ab आधीपासून इथे होता त्याला आणखी इथे लिहून टाकतो ट्वाईस ऑफ ab. मीन्स काय झालंय, हा बनलाय तुमचा फॉर्म्युला a-b ब्रॅकेट स्क्वेअरचा, a-b ब्रॅकेट स्क्वेअर आणि 2ab प्लस 2ab म्हणजे 4ab. तर हा एक नवीन फॉर्म्युला आहे. दिस इज द रिलेशन बिटवीन a+b, a-b अँड a×b. आता एखाद्या वेळी तुम्हाला क्वेश्चनमध्ये काय असतं माहिती आहे का, तुम्हाला क्वेश्चनमध्ये a+b दिलेला आहे, a×b दिलेला आहे आणि a-b ची गरज पडली आहे, त्यावेळी तुम्ही हे रिलेशन यूज करून a-b ची व्हॅल्यू काढू शकता. म्हणजे तिघांपैकी कुठल्याही दोन व्हॅल्यू जर तुमच्याकडे असतील, a+b ची असेल, a-b असेल आणि a×b ची काढायची असेल, तर तुम्ही हे इक्वेशन यूज करू शकता. अशा वेळी हे इक्वेशनचा खूप जास्त यूज होतो. हे लक्षात ठेवा, कसा आलाय काय आलाय, तर याचा यूज करता येईल तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम्स वगैरेमध्ये किंवा या टाईपच्या क्वेश्चन्समध्येच. ओके, बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे, तुम्हाला जर रूट्स दिलेले असतील तर क्वाड्रॅटिक इक्वेशन काढा. बघा आतापर्यंत कसं होतं, मला क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं असायचं आणि रूट्स काढायचे. रूट्स म्हणजे त्याचे उत्तर काढायचे, एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. आता तुम्हाला एक्सच्या दोन व्हॅल्यूज दिलेल्या आहेत आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन ऑब्टेन करायचं आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन फाइंड करायचं आहे. ओके, त्यासाठी हा फॉर्म्युला तुम्हाला पाठ करावा लागेल. हा फॉर्म्युला लर्न ठेवा, लक्षात ठेवा. हा फॉर्म्युला आहे x² मायनस ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये काय आहे, अल्फा प्लस बीटा इंटू एक्स. काय आहे ब्रॅकेटच्या आतमध्ये, अल्फा इंटू बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा, काही नाही आहे, x² मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा. ओके, अल्फा आणि बीटा काय असतात, हे दोन रूट्स, हा एक अल्फा घ्यायला, एकाला अल्फा घ्यायचा, एकाला बीटा घ्यायचा आणि सॉल्व्ह करायचं. ओके, चला सॉल्व्ह करूया. लेट अल्फा बरोबर घेतलं मी -3 आणि बीटा बरोबर मी घेतलं आहे काय माझा -7. बस त्यात व्हॅल्यू टाका आणि सॉल्व्ह करा की वी नो काय असते क्वाड्रॅटिक इक्वेशन, काय असते, x² मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा बराबर 0. तर x² ॲज इट इज मायनस ॲज इट इज अल्फा प्लस बीटा म्हणजे -3 प्लस हा -7. बरेच पोऱ्या प्लस मायनसमध्ये गडबड करतात. ओके, इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा म्हणजेच -3 इंटू मायनस ऑफ 7 इक्वल टू 0. ओके, हा x² ॲज इट इज, हा मायनस ॲज इट इज, हा प्लस इंटू मायनस मायनस, -3 -7 म्हणजे -10, हा झाला मायनस ऑफ 10 इंटू एक्स प्लस हा मायनस इंटू मायनस प्लस अँड 7 3 जार 21 इक्वल टू 0. व्यवस्थित लिहा त्याला. x² अगेन मायनस इंटू मायनस प्लस म्हणजे प्लस 10x प्लस 21 इक्वल टू 0. दिस इज द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन.
ओके. चॅप्टरचा मॅक्झिमम पार्ट इतक्या अर्जंट बेसिसवर किंवा एवढ्या ऐन टायमावर जेवढं कवर करता यायला हवं तेवढं मी केलं आहे. वर्ड प्रॉब्लेम्स मी यात घेतलेले नाही आहेत, ते तुम्हाला स्वतः करावे लागतील, टेक्स्टबुकमध्ये बघावं लागेल. ओके. वर्ड प्रॉब्लेममध्ये काहीच नसते, फक्त डेटा तुम्हाला व्यवस्थित इंटरप्रिट करता आलं पाहिजेत आणि जे काही आपण हे तुम्हाला गिवन डेटाला जो गिवन डेटा आहे त्याला थेरॉटिकल फॉर्मॅटमधून तुम्हाला मॅथमॅटिकल फॉर्मॅटमध्ये लिहिता आलं पाहिजे. आणि सेकंड थिंग इज तुम्हाला हे बेसिक कॉन्सेप्ट जे आहेत मॅथमॅटिकल पार्ट जो आहे तो क्लिअर असला पाहिजे. एवढं जर जमलं तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम पण व्यवस्थित येऊन जातील. ओके.